राजकीय महाभारतातील रणधुरंधर दादा. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. या भाजपच्या सेवाधर्मावर चालत स्वतःला भाजपाचा परमनंट कार्यकर्ता समजणारे लोकनेते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजस्वी विचार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ध्येयनिष्ठ तत्वज्ञान जपणारे जनसेवक आणि कोकणला आपली मथुरा तर डोंबिवलीला गोकुळ मानणारे राजकीय महाभारतातील रणधुरंधर म्हणजे रविदादा चव्हाण. विकासाची दृष्टी, कामाची गतिमानता, सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ, स्वभावातील नम्रता, चालण्यातील सहजता, वागण्यातील संवेदनशीलता आणि लोकांमध्ये मिसळून लोकांचं बनून राहायचा स्वभाव, असं व्यक्तिमत्व असलेल्या मंत्री रविदादांचा आज 53वा वाढदिवस. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज देशभरातून शुभेच्छा संदेश येतील. राज्यभरातून भेटीगाठीसाठी नेते पदाधिकारी येतील. डोंबिवलीतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा कुंभमेळाच भरेल. दादांच्या कामाची आणि त्यांच्यावरील प्रेमाची हीच तर खरी पावती आहे. मात्र एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. खास खळग्यांचा प्रवास करत कधी काळी मुंबईच्या लोकल गर्दीतला एक जण असणारा हा कार्यकर्ता आज याच गर्दीचा नेता बनलाय. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ते भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार आणि 2 वेळा राज्याचे मंत्री अशी पद भूषवत दादांनी जनसेवेतून व कर्तव्यनिष्ठेतून स्वतःला सिद्ध केलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सभागृह असो किंवा महाराष्ट्राचं विधान भवन असो, दादांनी आपल्या सृजनशील कर्तृत्वाची छाप सोडली आहे. गल्लीतील कार्यकर्ता असो किंवा मंत्रिमंडळातील सहकारी असो, दादांची दोघांबद्दलची आपुलकी सारखीच असते. म्हणूनच त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली आहे. लोकांचा श्वास बनून पक्ष संघटनेतही दादांनी वरिष्ठांचा विश्वास जिंकलाय. पाठीत वार करून सत्ता मिळवलेल्यांकडून गेलेले सरकार परत आणण्यासाठीच्या गनिमी काव्यात दादांनी चौफेर खिंड लढवली. म्हणूनच पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिपदी दादांची वर्णी लागली. यावेळी देवेंद्रजींनी सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी कर्तबगार अशा दादांवर दिली आहे. दादांनी ही ती लिलया पेलली आणि मुंबई गोवा महामार्गाचा पर्वत आपल्या करंगोळीवर उचलला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कामातून दादांचं कर्तृत्व दिसून येत आहे. चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात रस्ते बांधणीचं काम दादांनी सुरू केलं आहे. तर राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, सरकारी रुग्णालयांच्या बांधकामासाठींच्या निधींची तरतूदही केली आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच राज्यभरातील मंदिरांना कोट्यवधींचा निधीही दिला आहे. यासोबतच होय, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होतोय असा विश्वास कोकणी माणसांच्या मनात दादांनी रुजवला. आणि म्हणूनच मुंबई गोवा महामार्गासाठी दिवस रात्र झटणारा रवींद्र चव्हाण यांच्यासारखा मंत्री मी पाहिला नाही, हे महिला भगिनीचे बोल दादांच्या कामाची पावती देणारे ठरले. तर या रस्त्यासाठी आक्रोश करणाऱ्या संघर्ष समितीनंच दादांचा केलेला सत्कार म्हणजे त्यांच्या याच कामाचं अफाट यश. अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना गरिबांचाही सण गोड झाला पाहिजे म्हणून आनंदाचा शिधा ही संकल्पना दादांनीच पूर्णत्वाला नेली, जी आज रेशनधारकांमध्ये सर्वप्रिय बनली आहे. ई रेशन कार्ड प्रणाली अवलंबत पुरवठा विभागात डिजिटल महाराष्ट्र कामाचा श्री गणेशाही त्यांनीच केला. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा दादा अनेकांनी पाहिलाय, पण आता स्वतः रस्त्यावर उतरून दिवस रात्र जागून काम करणारे मंत्री रविदादाही महाराष्ट्राने पाहिलेत. म्हणूनच राज्यासह दिल्लीतील भाजप नेत्यांचंही दादांवर विशेष प्रेम जडलंय. मोदीजींच्या मुंबई दौऱ्यात दादांसाठी असलेली मानाची खुर्चीही महाराष्ट्रानं पाहिली आहे. माझे लोक, माझा पक्ष, माझं राज्य आणि माझा देश हेच माझं कुटुंब मानून काम करणारे दादा नेहमी म्हणतात, आपल्या हातून झालेलं काम हीच आपली ओळख असते. म्हणून आपली ओळख ही नावाने न होता कामाने झाली पाहिजे. अशा समाजसेवी, जनसेवक, रोड मेकर
रविदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या विकासमय शुभेच्छा. दादा, उदंड जगा, आरोग्यदायी जगा. सर्वसामान्य जनता कायम आपल्या सोबत आहे.